जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. विठ्ठल अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्न मधील आपण डिसिजन मेकिंग टेक्निक्स या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचं स्वरूप काय असू शकतं याबाबत तुम्हाला निश्चित पद्धतीने माहिती भेटू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जिथे तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत आणि अन्य महत्त्वाच्या उपक्रमाबाबत आपल्याला अद्ययावत माहिती भेटून जाईल. तर चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसिजन मेकिंग टेक्निक्स या विषयाची जी काही विद्यापीठाची परीक्षा होणार आहे ती 35 मार्कासाठी होणार आहे. यासाठी टाइम ड्युरेशन तुम्हाला 2 तासाचा दिलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्क्स पडणं अपेक्षित आहे आणि या विषयाची क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून येणार आहे. ओके. सो या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पहिल्यांदा रीड करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपरचं स्वरूप हे समजून येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत जे काही प्रश्न विचारले जाईल त्यापैकी तुमचा टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला कंपल्सरी काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे, म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, क्वेश्चन पेपर सेटर हे 3 ते 4 पद्धतीचे असतात. त्याच्यामुळे असाच पॅटर्न विचारला जाईल किंवा असेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असतील असं काही सांगता येणार नाही. पण बऱ्यापैकी ॲज पर सिलेबस तुम्हाला याच पद्धतीचा क्वेश्चन पेपर पॅटर्न असायला हवा. ओके. सो इथे तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये दिसत असेल की 1 नंबरचा क्वेश्चन हा तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स असणार आहे. यासाठी तुम्हाला 5 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा तुमचा थिअरी क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 किंवा चॅप्टर नंबर 2 वर 15 मार्कासाठीचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 वर विचारला जाणारा आहे. तुम्हाला दोन्हीपैकी एक सॉल्व्ह करायचे आहे. त्याला देखील 15 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 हा राईट शॉर्ट नोट्स आहे, जिथे तुम्हाला 2 शॉर्ट नोट्स म्हणजे 2 टॉपिक्स वरती जवळ-जवळ 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. आता तुम्ही म्हणताल की इथं 15 त्रिक 45 आणि वरती 5 असे मिळून 50 मार्काचा हा पॅटर्न झाला. तर असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न हा 5 मार्काला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि 2nd, 3rd, 4th यापैकी कोणतेही 2च सॉल्व्ह करायचे. म्हणजे 15 दुने 30 मार्क या 2, 3, 4 प्रश्नांमधून भेटून जातील आणि 5 मार्क पहिल्या प्रश्नातून, असे मिळून 30 आणि 5 35 मार्काचा हा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न होणार आहे. ओके. सो या ठिकाणी आता ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला नेमकी काय-काय विचारले जाऊ शकतात. तर नंबर 1 आहे डिफाइन द टर्म ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग, एक्सप्लेन द एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग. ओके. त्यानंतर 2nd आहे एक्सप्लेन इन डिटेल्स प्रॉब्लेम विथ ट्रान्सफर प्राइसिंग. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे डिफाइन द टर्म ऑफ कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग, एक्सप्लेन द एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस ऑफ कॉस्ट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग. ओके. हे मी तुम्हाला जी काही एक 7 ते 8 क्वेश्चनची लिस्ट दिलेली आहे, ही टोटली लिस्ट एकदम काळजीपूर्वक अभ्यास करा. 7 पैकी कोणत्याही 4 प्रश्नाची जर तयारी तुम्ही केली तर त्यापैकी कोणते ना कोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. पण मी म्हणेल की मुळात तुम्ही या 7 प्रश्नांची आत्तापासूनच तयारी करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्यात चांगले मार्क भेटतील. म्हणजे जास्तीत जास्त तुमचा स्कोर होणारा आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस ऑफ मार्केट बेस्ड ट्रान्सफर प्राइसिंग. त्यानंतर 5 नंबर आहे डिफाइन द टर्म ऑफ टार्गेट कॉस्टिंग, एक्सप्लेन द एडवांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ टार्गेट कॉस्टिंग. त्याच्यानंतर पुढचा आहे एक्सप्लेन इन डिटेल्स द प्रोसेस ऑफ टार्गेट कॉस्टिंग. अँड लास्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स द मेथड ऑफ एस्टॅब्लिशिंग ऑफ टार्गेट प्राइस किंवा टार्गेट कॉस्ट. या पद्धतीने टोटल 7 प्रश्न दिलेले आहे. याच्यातील काही प्रश्न हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला जरी दिलेले असले तरी शॉर्ट नोट्सला पण विचारण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानंतर बघा, इथे शॉर्ट नोट्स दिलेली आहे. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला पहिली शॉर्ट नोट्स आहे नेसेसिटी अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रान्सफर प्राइसिंग. त्याच्यानंतर दुसरा आहे 2 पार्ट टारिफ. ओके. तिसरा आहे निगोशिएटेड ट्रान्सफर प्राइसिंग. पुढे आहे ड्युएल रेट
ट्रान्सफर प्राइसिंग सिस्टीम. नेक्स्ट आहे फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग इंटरनॅशनल ट्रान्सफर प्राइसिंग डिसिजन. सेकंड लास्ट आहे टार्गेट फिलॉसॉफी आणि लास्ट आहे टार्गेट कॉस्टिंग मेथोडॉलॉजी. ह्या सेकंड नंबर चॅप्टरवर आधारित या शॉर्ट नोट्स आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला महत्वाचे आपण शॉर्ट नोट्सला आणि ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम हा तुमचा जे काही चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 वर जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहे ते काळजीपूर्वक करून ठेवा. त्यापैकी म्हणजे इथे 2 आणि 3 मध्ये तर तुम्हाला ते कंपल्सरी सॉल्व्ह करायचे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही जर का शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन म्हणजे 2 आणि 4 नंबर प्रश्न केला तरी चालेल का? तर हो चालेल. पण 4 नंबरचा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करताय तर त्याच्यात किमान 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहिले पाहिजे. तरच तुम्हाला तिथे 5 तरी 15 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाणार आहेत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि बाकी अभ्यासक्रमाचे जे काही व्हिडिओज आहे ते आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे. तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील तुम्हाला ते बघता येतील. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.